आमचा भारतभर फिरण्याचा प्रवास हा जे माझे सासर आहे लातूर तिथून सुरुवात झाली। सगळ्यांचं दर्शन वगैरे घेतलं, सगळ्यांच्या भेटी झाल्या, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। आणि आमचा जो पहिला मुक्काम होता हा तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। पुन्हा सोलापूरमध्ये आम्हाला काही माणसं गुड मॉर्निंग सर्वांना। तर आमचा व्हॅन लाईफ विथ बेबी इन इंडिया हा भारतभर आम्ही प्रवास करणार आहोत। तर आम्ही महाराष्ट्र सोडल्यापासून इथे कर्नाटकमध्ये जेव्हा आलो तर इथे रात्री गाडी पार्क केलेली होती, ती सकाळी उठलो। पुन्हा आम्ही विजापूरमध्ये फर्स्ट स्टे केला, त्यानंतर इथे एक शिवगिरी टेम्पल आहे तिथे दर्शन वगैरे घेतलं। आणि जिथे आम्ही रात्री गाडी पार्क केली होती तिथे लोकांनी अशी गर्दी केली होती आमची गाडी बघायला, त्यांना खूप आश्चर्य वाटत होतं गाडीचं। आणि हे जे आहे आम्ही रात्री पार्क केलेली होती तिथे हे एक मंदिर होतं, इथे आम्ही फ्रेश वगैरे झालो। आणि त्या मंदिरामध्ये एक आजी होत्या, त्या पण आल्या होत्या गाडी बघायला। त्यांना आम्ही गुगल ट्रान्सलेट करून लँग्वेज वगैरे म्हणजे आमचं कन्व्हर्जन चालू होतं। तर फ्रेश होऊन आम्ही गोल घुमट बघायला गेलो। तिथे आम्ही एक गाईड घेतला होता, कारण गाईड घेतल्याने कसं थोडं नॉलेजमध्ये भर पडते, इतकं बघतोच आहे। तर हे फ्रंट गेटला आपण जेव्हा येतो इथे हे म्युझियम आहे आणि मी एक व्हिडिओ आता शेअर करते, त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्या दोन वेगळ्या बिल्डिंग आहेत, पण आपण जेव्हा समोरून बघतो तेव्हा ते एकच वाटतं, म्हणजे असं वाटतं की बिल्डिंगवर एक घुमट आहे। साईडने अशी एंट्री आहे गोल घुमटकडे जाण्याची। तर ही फर्स्ट जी बिल्डिंग आहे ही म्युझियम आणि त्याच्या मागे सेकंड जो ॲक्च्युअल गोल घुमट आहे, गोल घुमटचा फ्रंट व्ह्यू। आणि हा आदिलशहाने बनवलेला आहे, त्याच्यामध्ये त्याची वाईफ, त्याची एक मुलगी, आई, अजून 2-3 आहेत त्यांची पूर्ण खानदान, त्यांची समाधी पण आहे मध्ये। तर ह्या गोल घुमटचा हा जो वरचा घुमट आहे याचा ॲक्च्युली खासियत हा कशासाठी बनवला होता तर बोलण्यासाठी, म्हणजे तुम्ही कमी आवाजात पण बोलू शकतात। हा एकदम अशी काय म्हणतात त्याला गुजबुज केली तरी पण ऐकायला जातं समोरच्याला, अशासाठी तो बनवलेला होता। आणि तो विदाऊट पिलर होता बनवलेला। आणि आता सध्या पण त्याला जास्त असा सपोर्ट नाही पिलर वगैरेचा, एक प्रकारे ती गॅलरी होती। ही साईडला जी मस्जिद आहे इथे 5 दरवाजे आहेत, ते 5 म्हणजे एक मेन मोहम्मद राजा, त्याचे 2 जावई असं काहीतरी आहे, ते त्याची वाईफ, त्या प्रत्येकाचं असं मिळून ते 5 दरवाजे आहेत। हे आलो आपण मेन गेटमध्ये। अभी देखो कमल कितना बड़ा, ये कमल कितना बढ़िया दिखता है। ये सब 64 एकड़ है पूरा एरिया। आ जा गोल घुमटचं सगळ्यात हे कशासाठी बनवलं होतं त्याची खासियत ही आहे की चर्चा करण्यासाठी। आणि हे तुम्हाला इतका मोठा एरिया आहे हा, पण याच्यामध्ये तुम्हाला एक पण पिलर नाही दिसणार सपोर्टसाठी। पण इथे इकडून एकदम हळू आवाजात बोललं तरी तिकडे आवाज जाईल असं बनवलेलं स्ट्रक्चर आहे हे जे मेन आहे ना मध्ये आल्यानंतर हे सगळ्यात मोठं इथे ॲक्च्युली आदिलशाह बसायचा बघा। ह्या गोल घुमट मध्ये इथे राजा बसायचा। आणि हे जे साईडला गोल अशा छोट्या छोट्या बाल्कनी आहेत हे इथे, हे जे अतिथी आलेले राहायचे दरबारमध्ये तेव्हा ते बसायचे। घुमट मध्ये आल्यानंतर आपण जे वरती चढतो त्याच्या पायऱ्या या खूप अशा उंच उंच आहेत। हे बघा रिद्धांत बघा कसा चढतोय, जा रे वाड्या वरती। हे बघा ह्या पायऱ्या असे चढून आल्यानंतर सगळ्यात एंडला सगळ्यात वरती आता हे बघा हे असं। आणि इथून असा व्ह्यू दिसतो। ना याला ही जी डिझाईन केलेली कमळाची, ही म्हणजे असं कमळाच्या फुलामध्ये असा तो घुमट बसवलेला आहे। तर हे एक हिंदू संस्कृतीची निशाणी आहे। हे आम्ही सगळ्यात वरती आलोय घुमटमध्ये आणि इथून ॲक्च्युली बघा ही हाईट किती आहे, खूप खोल आहे खाली। आणि इथे बोलल्यानंतर सगळीकडे आवाज जातोय बघा, सगळे लोक कसे ओरडतात। विजापूर सोडून आता आम्ही निघालोय बदामी केव्सकडे। हा बदामी केव्सकडे जाण्याचा रस्ता आहे। हे आम्ही बदामी केव्सकडे जाताना रस्त्यात कृष्णा नदी लागली आहे आम्हाला। हे कृष्णा नदीचं पात्र बघा किती मोठं आहे।
MPSC जेव्हा एक्झामची प्रिपरेशन करत होती तेव्हा खूप अभ्यास केला होता ह्या नदीचा, पण आज मी ॲक्च्युली माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघते, छान वाटतंय. किती मोठं पात्र आहे नदीचं. असा होता आमचा 5वा दिवस. आम्हाला पुढच्या व्हिडिओसाठी लाईक करा, फॉलो करा.